भारतातील नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं जे प्रकरण आहे हा शैक्षणिक व्यवस्थेचा फार गंभीर प्रश्न आहे. हा एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो. नीट परीक्षेचे पेपर फुटलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं मानसिक आर्थिक दृष्ट्या अपरिमित नुकसान झालेलं आहे. विशेषतः शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ही जी शेतीमध्ये वडील काळकाळ कष्ट करून मुलाला पैसे भरून या क्लासला घालतात, त्या मुलांचं यामधून फार मोठं नुकसान होणार आहे. आणि फक्त श्रीमंताचीच मुलं डॉक्टर होतील आणि गरिबांची मुलं मात्र शेतातच राहतील, अशा प्रकारची अवस्था निर्माण होईल की ज्यामधून देशामध्ये आर्थिक असमतोल निर्माण होण्याचा धोका आहे. नीट परीक्षा जी आहे यामध्ये विशेषतः जे भांडवलदार आहेत, जे मोठे श्रीमंत असे जे संस्था चालक आहेत, शिकवण्या चालवणारे जे चालक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केलेला आहे. जे पैशामधून सत्ता मिळवणं आणि सत्तेमधून पुन्हा पैसा मिळवणं हे राजकारणाचं सूत्र जे आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. भारतासारख्या देशात जो शेतीप्रधान देश आहे, खेड्यामध्ये मेजॉरिटी लोक राहतात, असे विद्यार्थी जर शिक्षणापासून जर वंचित राहिले तर देशाच्या विकासामध्ये असमतोल निर्माण होईल आणि त्यामधून देशाचा विकास वेग हा स्थिर होईल, अशा प्रकारची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते. आमच्या काळात नीट आणि नेट दोन्ही नव्हते म्हणून सर्व नीटकं होतं, पण आताच्या काळात नीट आणि नेट आल्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था, समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था या विस्कळीत झालेल्या असतात, त्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. हा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. काही तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की पूर्वीप्रमाणेच 12वीच्या परीक्षेवरूनच या ऍडमिशन दिल्या जाव्यात, स्वतंत्र स्तरावरच्या परीक्षा असू नयेत. आणि त्यामध्ये या जे खाजगी चालक आहेत, विशेषतः शिकवण्या करणारी जी मंडळी आहे, त्यांना याचा फायदा होत असतो. हा फायदा होऊ नये म्हणून एकच यंत्रणा नसून सर्व निर्णय स्तरावरच्या विभागीय संस्था ज्या आहेत त्यांच्याकडूनच परीक्षा घेतल्या जाव्यात आणि त्यामधून विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन करून योग्य तो न्याय मिळावा, अशा प्रकारची अपेक्षा आहे. धन्यवाद.